ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिलांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त केला। यापूर्वी कधीही असे वक्तव्य केले गेले नसून बावनकुळे यांच्यावर मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ओघात हे वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण नवनाथ वाघमारे यांनी दिलं। फुले शाहू आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा बसवेश्वरांचा विचारांचा वारसदार म्हणून मी मोठ्या मनाने मनोज जरांगे ज्या दिवशी माफी मागतील, आमच्या वंजाऱ्याची माफी मागतील, धनगराची मागतील, माळ्याची मागतील, आमच्या मुख्यमंत्री महोदयांची मागतील, आमच्या बावनकुळे साहेबांची मागतील, एकनाथ शिंदे साहेबांची मागतील, अनेक मंत्र्यांचे आई वडील काढले त्यांची माफी मागतील, त्यावेळी काही क्षणाच्या मी माझी मोठ्या मनाने कानाला धरून माफी मागल। परंतु ज्या मी पुण्यातून बोलून गेलोय त्याचा मला अत्यंत खेद आहे। मी बोलण्याची माझा कुठलाही मानसिकता नव्हती, बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो, त्याबद्दल माझ्या राज्यातील बहिणींना कुठेतरी मला पदरात घ्यावं। साताऱ्यातील पालकमंत्री बदलाची चर्चा झाली। चर्चेवर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं। पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याचा कोण असावा हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्यामुळं तिघांनी मिळून त्यावेळी निर्णय घेतला आणि माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे। आता हा निर्णय हे तिघ जणच घेणार आहेत, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय सुनेत्रा वहिनी। त्यामुळं त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या अधिकार कक्षेत आपण काही वेगळं वक्तव्य करणं हे मला तरी उचित वाटत नाही, योग्य वाटत नाही। त्यामुळे या बाबतीतला निर्णय हे तिघ जण घेतील। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमात शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती। यावर आता शिवेंद्रराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली। पालकमंत्री कोणाला करायचे हा अधिकार पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा आहे। सध्या सर्व ठिकाणचे पालकमंत्री निश्चित झाले असून बदलाचा कोणताही विषय सध्या तरी नाही असं शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केलं। हा विषय इथला नाहीये आणि शेवटी काही हे विषय मुख्यमंत्र्यांना आता सगळीकडचे पालकमंत्री नेमून टाकलेले आहेत। आता काही कुठं बदल व्हायचा विषय नाहीच आहे। ते आता कसं आम्ही दोघं कार्यक्रमाला होतो, कार्यक्रमात आपलं भाषणात झालेला विषय तो। पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्यांवर कारवाई करा। आमदार विक्रम पाचपुते यांचे केंद्र शासनाला पत्र पाठवण्यात आले। नामवंत खेळाडू, कलाकार, सेलिब्रिटींवर कारवाईची मागणी करण्यात आली। FSSAI ची CEO रंजती पुन्हानी यांना पत्र दिले। देश पातळीवर गाईडलाईन्स जारी करण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।